नमस्कार पंचाळ साहेब, माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय, दवा देऊन दुवा घेतोय आणि आज लोक भयानक त्रस्त आहेत. बरोबर. दवाखान्यामध्ये किंवा गुडघ्यासाठी जे काही प्रॉब्लेम आहे त्यांचा काय त्रास होता विचारू. तुमचं नाव काय? भागवत सोपान पंचाळ, राहणार सांगली. बरं, तुम्हाला काय त्रास होता? त्रास गुडघ्याचा होता, डोक्याचा होता, मणक्याचा होता. कधीपासून होता? तरी 5-7 वर्षांनी होता. 5-7 वर्षानं. मग तुम्ही काही औषध गोळ्या केल्या? बरेच केल्या, बरंच केलं. फरक नाही पडला मला. किती वर्षानं? 7-8 वर्षांनी. बरं, 7-8 वर्षानं भरपूर गोळ्या औषध खाऊन केले. केमिकलच्या मेडिकलच्या भरपूर दमलो शेवट. दमलो. हो. म्हणजे नाही तिथं जाऊन आलो तो. हो. मग मंत्री साहेब उशीखाली मंत्री साहेब सांगवीन दर्जी बरोबर लांब नाही. नाही. पण आता मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक घेऊन बघावं लई लोक नाव गेले. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळेस माझं औषध घेतलं, चालू केलं, आता काय फरक वाटला? एकदम शांत आणि व्यवस्थित झाले माझं. म्हणजे काय काय कमी झालंय? सगळंच म्हणजे कमी होता रे. आता म्हणजे गुडघाचं दुखायचं कमी गुडघा झालं. दुखायला कमी झाला, मानपाट दुखायची कमी झाली. सगळं म्हणजे किरकोळ जी आजार होती ती कमी झाली माझी. म्हणजे तुमच्या चालण्यात सुद्धा फरक चालण्यात पडला. सुद्धा फरक पडला. पहिलं पायरी चढताना जरा पायरी नाही, चढू लय त्रास शकलो होता. नाही. बरोबर. आणि आता हे आयुर्वेदिक औषध चालू केल्यामुळे मंत्री साहेबांनी तुम्हाला फसवलं का तुम्हाला बरं झालं? नाही, बरं केले. खरं म्हणालो? नाही, खरं. डबल कशाला आलो असतो मग इथं? बरोबर. तिसरी वेळ येण्याची. मी का बरं आडवा प्रश्न नाही, बरोबर विचारला? लोक म्हणतील काहीतरी भामट्या होऊ नये, नाही. काहीतरी बोल पैसे देऊन बोलायला लावले. 100% गुण येणार म्हणलं की येणार असं वाटायचं मला. तुम्हाला अनुभव आलाय म्हणून बोला. हो. बरं, तुमच्यासारखे असे भरपूर त्रस्त आहेत, हाय. त्यांना काय संदेश देऊ शकता? ही माझा अनुभव सांगतो ना त्यांना. आयुर्वेदिक घ्या. मी अनुभव घेतलाय. धन्यवाद. नमस्कार.